हाय, गुड मॉर्निंग. सुरेखा गुडेकर ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आम्ही सकाळी फिरायला मॉर्निंगला गेलो होतो. तर हा सगळा आमचा घराजवळचा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. छान वाटतं, मस्त सकाळी सकाळी शांत वातावरण, पक्ष्यांचा आवाज. दररोज सकाळी तरी होत नाही जायला, पण रविवारी एखाद्या वेळेस जातो आम्ही. असं मस्त छान वातावरण होतं तिथं. आता तर आंबे वगैरे नाही आहे, काजू आंबे वगैरे. तर सीझनमध्ये खूप इकडे काजू आंबे भरपूर मिळतात. आणि पक्ष्यांचा इतका आवाज येतो ना, शांत वातावरणात मस्त पक्षी हे करत राहतात. छान वाटतं, फ्रेश वाटतं सकाळी सकाळी जाऊन आले की. आणि अशा वातावरणात तर जास्तच छान वाटतं. पण दररोज जाणं होत नाही. मग असं रविवारी एखाद्या वेळेस आम्ही दोघंजण फिरायला निघतो सकाळी. छान मस्त एकदम ऑक्सिजन भेटतो सकाळी सकाळी छान. पावसाळ्यात तर असं इकडं म्हणजे एकदम अंधार असतो. छान वाटतं इकडे. हे असं थोडंसं धुकं आहे. थोडंसं पुढे गेलं की थोडं गाव आहे. तर आम्ही पूर्ण फिरलो नाही, निम्म्यातूनच वापस आलो. पण छान वाटतं. तिकडे भात शेती वगैरे केली जाते, पण आता भात वगैरे सगळा निघलेला आहे. त्यामुळे आता भात वगैरे नाही आहे. आता पावसाळ्यात वगैरे भात शेती करतात. ही सगळी साईडला आहे ना, भात शेती करतात ह्या साईडला. हे सगळे आंब्याची वगैरे झाडं आहेत, पण खूप जुनी आहेत झाडे, खूप मोठे मोठे. ज्यावेळेस सीझन असतो ना, त्यावेळेस इतकं वास येत राहतो ना. आणि हा सगळा हापूस आंबा असतो. ही इकडं भात शेती वगैरे केली जाते पूर्ण इकडं. मी चालली आहे, माझे मिस्टर शूट करत आहेत. ही सगळी इथं भात शेती असते. आता सगळं रिकामं झालेलं आहे, कारण आत्ताच लोकांनी भात वगैरे काढला. तिथून आलं की आम्ही मार्केटला चाललो होतो. त्यांचं रविवार असल्यामुळं भाजी वगैरे, किंवा माझे मिस्टर मटण वगैरे खातात, त्यामुळे आम्ही ते आणायला गेलो. कारण घराजवळच रिक्षावाला राहतो, तर आम्ही ते घेऊन गेलो. हे हायवेचं आहे. सकाळी सकाळी छान शांत असतं, सगळं दुकानं वगैरे बंद असतात. आणि सकाळी आम्ही 7 वाजता गेलो होतो. हे तिथं मटण वगैरे घेत आहेत. मस्त वाटतं सकाळी सकाळी, कारण गाड्या वगैरे जास्त नसतात, तर छान वाटतं. मग घरी आल्यानंतर काय, मग आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी मटणाची तयारी करत होते. कारण मी खात नाही ना, तर त्यामुळे मी असं चमच्यानं वगैरे असं टाकते. असं कुकरला लावून घेते, कारण मिस्टर खातात, तर मग त्यांना तर करून द्यायला लागतं ना. असं कुकरला मी आधी मटण शिजवून घेते, आणि मग नंतर त्याला असं फोडणी वगैरे. आणि इकडं माझ्यासाठी पनीर मी करत होते. पनीर आधी मी फ्राय करून घेते तेलामध्ये, आणि मग त्यानंतर मग मी त्याचा मसाला वगैरे. आणि तो असं आमच्या किचनच्या बाहेरून दिसणारा व्ह्यू आहे. असं फ्राय करून घेते. इकडे भात लावलेला आहे, तिकडे मटण तर शिजतंयच. मी आधी पनीर खात नव्हते, पण आता खायला लागले. चांगलं पण असतं, डॉक्टर बोलतात. आज पनीरच्या भाजीला मी फोडणी देते. तिकडे भात पण होतोय, आणि इकडे पनीर. आणि तिकडे आता कुकरला 4-5 शिट्ट्या झाल्या की मग मटण शिजून जाईल.
छान होतं पनीर. मी एकदा कधीतरी रेसिपी शेअर करेन, कारण मलाही पनीर आवडत नव्हतं, पण मी एकदा ट्राय केलं तर छान लागलं. मग मी दर रविवारी मी माझ्यासाठी पनीरच बनवते. इकडे मटणाच्या हे होते, कुकरच्या शिट्ट्या होतात. आणि जास्त पनीरचा मसाला कसं एकदाच मी पहिला हे करून घेते ना, पहिलाच भाजून वगैरे घेते, त्यामुळे जास्त हे नाही. तर आता पनीर मसाला टाकलेला आहे आणि करून घेते पनीर. छान लागतं. माझ्या मिस्टरांना तर मटण एकदा कधी होतं आहे याचीच ते वाट पाहत आहेत सारखं सारखं. हे आता आमचं हे कोल्हापुरी लाल तिखट, आम्ही त्याला चटणी बोलतो, तर ते थोडंसं टाकून करून घ्यायचं. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. मी प्रयत्न करते आता डेली ब्लॉगिंग करायचा. कसं जॉब आणि ह्याच्यामुळे मला नाही जमत. रविवारी कसं फ्री असतो आपण, मग करते. पण त्यातून पण मी प्रयत्न करेन थोडे व्हिडिओ हे करायला, डेली रुटीन दाखवण्याचा. तेवढं आपल्याला जितकं लागतं तितकं पाणी घ्यायचं. आता मी एकटीसाठीच बनवते आणि दोन्ही टायमाचं बनवते, पण सकाळी संध्याकाळी एकदम होऊन जातं. तिकडे कुकरच्या शिट्ट्या होते. थोडं जास्तच पाणी टाकलेलं आहे, कारण मग ते पनीर पाणी शोषून घेतं ना, मग जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. पनीरमध्ये पण मसाला जातो ना आतमध्ये, तर मग छान लागतं. मस्त असं पनीर हलवून घेते. थोडा वेळ जरासं वाफवून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला वगैरे असं त्याला लागून जातो पनीरला. इकडे मटण शिजलेलं आहे आणि हे जे सूप आहे ना, हे माझ्या मिस्टरांना खूप आवडतं. त्यामुळे ना त्यांना थोडंसं वाटीत दिलं की ते बोलतात की मला पीसही दे. मग त्यांना एक वाटी दिल्यानंतर हे असं पितात. छान असतं, लहान मुलांनाही द्यावं, चांगलं असतं. आता मी फोडणी देते मटणाला. त्यांचंही दोन्ही टायमाचं करून घेते, सकाळी आणि संध्याकाळी. हा मसाला मी आता भाजून घेते. ह्यालाही जास्त काही भाजणार नाही, फक्त थोडंसं आपलं हे करून घ्यायचं, कारण मी भाजलेलं होतं सुरुवातीला. आणि त्यात काय मी जास्त नाही टाकत. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं काजू, त्यामुळे जास्त काय त्याला हे नाही करत. हे सुकं खोबरं थोडंसं टाकते आणि ओलं पाहिजे असलं तरी बाहेरच नारळाची झाडं असतात, त्याचे घ्यायचे काढून. थोडासा मसाला थोडंसं भाजून घेते आणि लाल तिखट वगैरे टाकून त्याला छान फोडणी घ्यायची. जास्त असं मिक्सरचं भांडं वगैरे धुवून मग त्यात पाणी ओतून द्यायचं, कारण मसाला भरपूर लागलेला असतो. त्यामुळे मी पाणी टाकून ते धुवून घेते मिक्सरचं भांडं. आता लाल तिखट टाकून थोडंसं, त्यांना थोडंसं तिखटच जास्त लागतं त्यामुळं त्यांना विचारूनच टाकते. खरंच खूप छान झालं होतं, मस्त. आता मटण झालं, पनीर झालं, भात झाला. आता इकडं तांदळाची भाकरी बनवते. मी पहिला तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यात थोडंसं गरम पाणी आणि मीठ टाकून मळून घेते. जरा हाताला चटके बसतात, पण छान लागते, कारण मटणाबरोबर भाकरीच छान लागते, मग ती कशाचीही असो.
तांदळाची असो, ज्वारीची, बाजरीची, नाचणीची. आम्ही इकडं कोकणात असतो त्यामुळं ह्याची भाजी भाकरी करतात, तांदळाची भाकरी छान लागते ती पण, आणि पचायला पण एकदम छान असते. गरम पाणी जरासं मला भाजतंय. ही आता माझी एक भाकरी झालेली आहे. तर मी भाकरी पलटून घेते. मी काय 3च भाकरी बनवते. हे एक खातात, मी एक. ही आता माझी दुसरी भाकरी. मिस्टरांना भूक लागलेली आहे, त्यांना कधी एकदा असं मटण खाते, कारण रविवारी एकदाच आणतो ना आम्ही. आणि पूर्ण आठवडा मग भाजीपाला. माझी भाकरी अशी फुगलेली आहे. छान झाली होती. मग आता भाकरी झाली की मग आम्ही थोड्या वेळाने लगेच जेवायला बसणार. असं पूर्ण स्वयंपाक तयार होतोय. आणि रविवार असलं की आपलं कसं निवांत राहतं ना. डेली काय आपल्या कामानिमित्त आपली गडबड राहते स्वयंपाकाला वगैरे. ही अशी माझी भाकरी झालेली आहे. आता आम्ही जेवायला बसतोय. तर मिस्टरांना मी विचारते कसं झालं. तर ते म्हणतात छान मस्त झालेले. त्याच्यावरती लिंबू वगैरे पिळून घेता येते, कांदा लिंबू. माझंही छान झालं होतं पनीर मस्त. खरं तर मला पनीर आधी आवडायचंच नाही. मी हॉटेलमध्ये वगैरे, आणि मला जास्त दुधाचे पदार्थ आवडतच नाहीत. पण आता मी बनवते तर छान लागतं मला पनीर. इकडं भाकरी आहे तांदळाची, इकडं मटण आहे, आणि अशा भाकरी ठेवतो टोपलीमध्ये वगैरे. आणि संध्याकाळी आम्ही मस्त एक फिरायला चाललो होतो. म्हटलं मस्त आता दिवसभर थोडासा आराम केला, आणि आज संडे म्हटलं की आपण मस्त फिरायला जाऊ. हे घरात शेजारच्या आमच्या असं वातावरण मस्त, हे मोकळं मैदानच आहे, तिथं गवत वगैरे आलेले आहे, आणि हा रोड आमचा. तर मस्त आम्ही असं फिरायला वगैरे जातो रविवारी संध्याकाळी. छान वाटतं तेवढंच. पूर्ण आठवडाभर काही जायला नाही भेटत कामामुळे. मग रविवारी आपलं मस्त फिरून यायचं. आता आम्ही आलेलो आहे बीचवरती. बीचवरती आता दिवाळी सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी होती बीचवरती पण. हे असे लहान मुलांचे खेळ लागले होते. छान वाटतं मस्त असं एकदम निवांत. असं वाटतं की पाण्याकडे पाहतच राहावं. मस्त तिकडं काही बोटी मच्छीमार करत आहेत. हे चालले आहेत बोटी मच्छीमार करण्यासाठी. ते आता येतील उद्या किंवा संध्याकाळी वगैरे. छान मस्त सीन वाटत होता हा. आणि खूप वेळ ह्याच बोटीला बघत बसलो होतो. तिकडे लाईट हाऊस आहे. लाईट हाऊसला कसं रात्रीचं लाईट लागते, आणि ते असं सिग्नल देते ती. हे असं मस्त समुद्राकडे